धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 34,02,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणात 6 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। इतर आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना 20 सप्टेंबरला गुप्त माहिती मिळाली होती की वबळाज गावाच्या शिवारात डोंगराळ भागात अवैध गांजाची शेती केली जात आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी राजपत्रित अधिकारी, तहसील प्रशासन, शासकीय पंच, फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक पथकाला सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याचं दिसून आलं। या शेतीतून तब्बल 972 किलो वजनाचा गांजा मिळून आला, ज्याची बाजारपेठेत किंमत 34,02,000 रुपये इतकी आहे। पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील दोन्ही आरोपींसह मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणण्यात आला असून फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांच्या तक्रारीवरून आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे शिरपूर पोलिसातील अवैध गांजा शेतीच्या प्रकरणांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। मी API शत्रुघ्न पाटील दिनांक 20/9/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बबळाज गाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली। सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही राजपत्रित अधिकारी श्री कुमार साहेब, तहसीलदार शिरपूर, 2 सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो। सदर ठिकाणी जाऊन बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली। सदर गांजाची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले। त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना 2 लोकांना पकडलं। त्यात गेंदाराम झिपा पावरा, रूपसिंग भाऊसिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले। तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खैऱ्या पावरा, डुगाडे ज्ञानसिंग पावरा, कालोसिंग सुखलाल पावरा, रवीसिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून द्यायला यशस्वी डोंगराळ भागात। त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण 972 किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली होती। त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यापैकी घेतलेले 2 आरोपी गेंदाराम पावरा व रूपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता 2 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर यांना माहिती देण्यात आली होती। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे। NTV न्यूज मराठी, धुळे।